भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड असेल तसेच अजितदादा गट असेल एकत्र असताना तुम्ही एकत्र लढण्याचा विचार न करता तुम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा देण्याचं कारण काय? बरोबर आहे. मला वाटतच होतं तुम्ही प्रश्न विचारणार. आमचा बापू तिकडं आहे आणि अण्णा इकडं आहे, कुठंतरी मला विचारणारच आहे. त्यामुळं कसं आहे, BJPमध्ये शिव्या देणारे कार्यकर्ते ते असतात. जमत नाही का मला कसं आहे, आता माझं जमत वर त्यांची युती असेल त्या युतीमध्ये फक्त येईल माझं मी बघेन. गाव लेवलला जर असं एकमेकाला शिव्या देत असते माझं जमणार नाही. शिव्या खायसाठी मी नाही. दुसरी गोष्ट, शिवसेना राहिली ती बी मित्रपक्षच आहे. चांगल्या व्यापाऱ्याला सुद्धा अर्ज भरू देत नाहीत. हे इतकं अन्याय अटपाडीत काय असू शकतो का? एवढ्या मोठ्या माणसावर मग बारक्या माणसाची काय अवस्था असेल हे जनतेनं ठरवून घ्यावं. मी सांगतो आमदारकीच्या वेळी जो तात्यांना शब्द दिला होता तो शब्द आता पाळलाय? शब्द दिलाय ते आता पाळायला लावले. म्हणजे कसं आहे, हे सगळं कसं जुळून आपोआप आणलेलं आहे. म्हणजे जनतेने हे निवडून आहे, म्हणजे निवडणूक आपोआप एकत्रित आम्हाला सगळ्यांना जनतेनं आणलेलं आहे. आम्ही काही मनाला आलो आहे, पण हे आम्ही सगळ्यांना वाटते की माणसं एकत्रित असतात आणि काही माणसं नसावीत हे सुद्धा आपण समजून घ्यावं. या जागेवर तसा ओबीसीचा हक्क आहे, परंतु तुम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे ते भूमीमधून त्यांनी अर्ज दाखवला आहे. कुठेतरी मराठा ओबीसी ही निवडणूक जाऊ शकते? असं काय होणार नाही. आटपाडीमध्ये ओबीसी आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये कुणबी मराठा, त्या कुणबी मराठ्यामध्ये सौरभ पाटलांना दाखला नाही. आणि ओबीसी मधल्या माणसाला, चांगल्या माणसाला मी उमेदवार काढलेल्याला अर्ज भरू दिला नाही. ते ओबीसीवरती कोण अन्याय करतं हे जनतेला आता लक्षात येईल. विजयाचा मार्ग मोकळा आहे 100%. काही अडचण नाही. सगळी जनता सौरभ पाटलाच्या पाठीमागे. आटपाडीकरांना काय आव्हान? आटपाडीकरांना हेच आव्हान आहे की सौरभ पाटलांना चांगल्या पद्धतीने निवडून आणा.